जेमतेम 100-200 लोक वस्ती असलेलं ते गाव काळोख्या रात्रीच्या त्या मिट्ट अंधारात हरवून गेलं होतं. उंच डोंगरांनी वेढलेला आणि घनदाट जंगलाने व्यापलेला तो परिसर अगदी शांत होता. गावात ठिकठिकाणी आंबा फणसाच्या डेरेदार वृक्षांच्या फांद्यांवर पानांच्या आडोशाला अनेक पक्षी प्राणी आसरा घेऊन बसलेले. वाऱ्याचा लवलेशही नसल्यानं त्या उंच झाडांच्या पानांमध्ये थोडी देखील हालचाल होत नव्हती. गावाशेजारून वाहणाऱ्या नदीच्या संथ पाण्यावर चंद्राच्या कोरीचं प्रतिबिंब अलगदपणे तरंगत होतं. त्याच नदीतून गावात येणाऱ्या कच्च्या पायवाटेवर बाजूला खोरट्या गवतामध्ये काही लिंबू नारळ पांढरा भात असलेल्या दोरड्या दिसत होत्या, ज्या गावठी कुत्र्यांनी अर्धवट सोडून खाऊन विस्कटून टाकलेल्या. त्याच रस्त्यावरून गावात शिरताच डाव्या बाजूला आंब्याचं भलं मोठं झाड उभं होतं. दिवसा त्या झाडाखाली रिकामटेकड्यांचा ठिय्या असला तरी मध्यरात्रीच्या या समयी त्याच झाडाखाली एक तपकिरी रंगाचं भटकं कुत्रं आपलं अंग चोरून बसलेलं. ते देखील डोळे मिटून झोप घेत असावं, पण तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि त्याचे कान चटकन उभे झाले. मान वर करत त्यानं आवाजाच्या दिशेने पाहिलं तर ती वस्तू गोल फिरत जाऊन काही अंतरावर जाऊन थांबली. इच्छा नसतानाही ते कुत्रं जागेवरून उठलं. जमिनीवर पडलेल्या त्या वस्तूला उगाच हुंगून पाहिलं आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन शरीर गुंडाळून बसलं. कुत्र्यानं हुंगलेली ती वस्तू म्हणजे पिवळाशार लिंबू होता आणि तेवढ्यात काही अंतरावर 2 कौलारू घरांच्या मध्ये असलेल्या बोळकांडात कोणीतरी उभं दिसलं, जे त्या लिंबूकडेच पाहत असावं. अंधारामुळे कोण आहे हे स्पष्ट दिसत नसलं तरी एक मानवी आकृती स्पष्टपणे दिसत होती, जी कदाचित त्यानेच फेकलेल्या लिंबाकडे एकटक पाहत असावी. क्षणभर थांबून ती झटकन मागे वळली आणि काळोखात कुठेतरी दिसेनाशी झाली. दुसऱ्या दिवशी रात्री निपचित पडलेल्या त्या वाटेवर आता गावकऱ्यांची वर्दळ दिसत होती. कोणी आपली पाळीव जनावरं घेऊन नदीच्या दिशेने जात होतं, तर कोणी डोक्यावर गवताचा भारा घेऊन झपाझप पावलं टाकत घराच्या दिशेने निघालेलं. लहान मुलं शाळेला जात होती, तर काही महिला नदीच्या पाण्याची घागर डोक्यावर घेऊन घराच्या दिशेने निघालेल्या. अशीच एक महिला डोक्यावर पाण्याची घागर घेऊन गवतातून वाट काढत घराच्या दिशेने निघालेली. चालता चालता ती त्या आंब्याच्या डेरेदार झाडाजवळ पोहोचली आणि नकळत तिचा पाय त्या तेवढ्या लिंबावर पडला आणि पायातून उठलेली जोराची कळ तिच्या मस्तकापर्यंत पोहोचली. पाय तसाच वर धरत तिने डोक्यावर घेतलेली पाण्याची घागर अलगदपणे जमिनीवर ठेवली आणि आपल्या पायाकडे पाहिलं. लिंबामध्ये घुसवलेली एक टाचणी तिच्या पायात अर्धवट घुसली होती, पण तो लिंबू मात्र जमिनीवर पडलेला. पायात घुसलेली ती टाचणी चिमटीत पकडून झटकन बाहेर काढताच जखमेतून निघणारी रक्ताची धार तशीच पायातून उघळत जमिनीवर पडलेल्या त्या लिंबावर पडू लागली. आपल्या पायातून निघणारे रक्ताचे थेंब त्या पिवळ्या जर्द लिंबावर पडत आहेत हे लक्षात येताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने डोळे बंद करून घेतले, पण तिचं सर्वांग एकसारखं शहारत होतं आणि ती एकदम शांत झाली. रक्त आलेला तो पाय त्या लिंबावर ठेवला आणि त्याला तसाच जागेवरच आपल्या टाचेखाली चिरडला. त्या पिवळ्या जर्द लिंबामधून निघणारा रस पाहून बाजूने जात असलेली एक महिला म्हणाली, "अगं ये शाले, अगं काय झालंय तुला? अशी का करतीयास? काय येडबीड लागलं का काय?" एवढं बोलून त्या महिलेने आपल्या डोक्यावर घेतलेली पाण्याची घागर खाली ठेवली आणि शालिनी जवळ जात पुन्हा विचारू लागली, "शाले, ग शाले, काय झालंय?" आणि तिने शालिनीच्या खांद्यावर हात ठेवला. तशी मघापासून डोळे बंद करून उभी शालिनीने खाडकन आपले डोळे उघडले आणि रखरखत्या नजरेने त्या महिलेकडे पाहिलं. शालिनीच्या डोळ्यातील ते निखारे पाहून त्या महिलेची बोबडीच वळली. झटकन ती बाजूला झाली
आणि दुसऱ्या क्षणी बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळली आणि क्षणार्धात शालिनी देखील तिथेच बेशुद्ध झाली. गावातील बरेच लोक, महिला तिच्या घरात जमलेल्या. समोर पलंगावर शालिनी डोळे बंद करून पडली होती. मुलगा भिंतीला टेकून उभा होता, तर तिचा नवरा तिच्या शेजारीच चिंतातूर होऊन बसलेला. घरात जमलेल्या लोकांमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आपापसात चर्चा सुरू होती. तोच हळूहळू शालिनी शुद्धीवर येऊ लागली. तिने अलगद डोळे उघडले आणि आपल्या आजूबाजूला जमलेल्या लोकांकडे पाहत आपल्या नवऱ्याला म्हणाली, "खूप तहान लागलीये, थोडं पाणी द्या." तिचं बोलणं ऐकताच बाजूला उभ्या एका महिलेनं पाण्याचा तांब्या भरून तिच्या समोर धरला. गटगट करत काही क्षणातच तिनं तो भरलेला पाण्याचा तांब्या रिकामा केला आणि क्षणभर बसून राहिली. शालिनीची थकलेली अवस्था पाहून शेजारच्या एका महिलेने विचारलं, "शाली, कसं वाटतंय आता?" ती क्षणभर तशीच बसून राहिली आणि डोकं एका हाताने पकडून म्हणाली, "डोकं जड झालंय आणि खूप अशक्त वाटतंय." "आता काम करत बसू नको, थोडा आराम कर, म्हणजे बरं वाटेल." असं म्हणतच शेजारचे लोक आपापसात चर्चा करत घरातून बाहेर पडू लागले. पण तिच्या नवऱ्याला मात्र तिची काळजी सतावू लागली. रात्र झाली होती. मुलगा शाळेचा अभ्यास करत एका बाजूला बसलेला, तर शालिनी आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. नवऱ्याची नजर मात्र भिंतीवर लावलेल्या पिवळसर बल्ब भोवती घेरट्या घालणाऱ्या चिटपाखरांवर खेळली होती. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. अचानक त्याचं लक्ष शालिनीकडे गेलं, जी कपाटावरील आरशात पाहून आपले केस विंचरत उभी होती. एका विचित्र नजरेनं ती स्वतःच आरशातलं प्रतिबिंब निहाळत होती. तो देखील श्वास रोखून तिच्या प्रत्येक हालचाली निरखून पाहत होता. तिचं आरशातील प्रतिबिंब मागे अभ्यास करत असलेल्या त्याच्या मुलाकडे पाहत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता मात्र त्याच्या काळजाची धडधड वाढली. तो कधी आपल्या मुलाकडे पाहत होता, तर कधी शालिनीकडे. आता फक्त शालिनी केस विंचरत उभी होती, पण तिचं आरशातील प्रतिबिंब स्तब्धपणे तिच्या मुलाकडे पाहत विचित्र हास्य करत होतं. आणि दुसऱ्या क्षणी शालिनी त्याच्या अंगावर धावली आणि तो खाडकन शुद्धीवर आला. त्याची झोपमोड झाली होती. त्याने आपल्या मुलाकडे पाहिलं. मुलगा खाली जमिनीवर अंथरूण टाकून झोपला होता, तर शालिनी लाईट बंद करत होती. "लाईट नको बंद करू." शालिनीकडे पाहत तो म्हणाला, "काय झालं अचानक? रोज तर लाईट बंद करा म्हणून ओरडता आणि आज लाईट बंद करू नको म्हणताय." आश्चर्याने आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली. तसा बेडवरून उठत तो म्हणाला, "तू झोप, मला झोप येत नाही. मी लाईट नंतर बंद करतो." काहीच न बोलता शालिनी जमिनीवर आपल्या मुलाशेजारी आडवी झाली. तो मात्र तसाच लाईटच्या बल्बभोवती घेरट्या घालणाऱ्या चिटपाखरांकडे एकटक पाहत राहिला. पण केव्हा झोप लागली हे त्याचे त्यालाच समजलं नाही. जाग आली ती कसल्याशा विचित्र आवाजाने. डोळ्यांवर झापड होती, पण तो आवाज मात्र कानावर एकसारखा घुमत होता. एखाद्या धारधार शस्त्राला धार लावताना निघणारा आवाज. त्यानं हळुवारपणे डोळे उघडले, तर सर्वत्र मिट्ट काळोख पसरलेला. त्यानं आवाजाच्या दिशेने पाहिलं. बेडच्या वरील बाजूस एका कोपऱ्यात असलेल्या चुलीजवळून तो आवाज येत होता. त्याने मान वर केली आणि डोळे किलकिले करून पाहिलं, तर सारं काही अस्पष्ट दिसत होतं. उशीखाली असणारी माचीस बाहेर काढली आणि एक काडी पेटवत पाहिलं, तर शालिनी चुलीजवळ ठेवलेल्या पाटावर बसलेली. तिच्या हातात धारधार विळा होता, जो शेतातील गवत कापण्यासाठी वापरतात. तिचे केस पूर्णपणे विस्कटून चेहऱ्यावर आले होते. त्यामुळे झाकलेल्या केसांमधून अर्धवट दिसणारा चेहरा अधिकच भयावह वाटत होता. "शालिनी, इतक्या रात्रीची चुलीजवळ बसून काय करत आहेस? भूक लागलीये का तुला?" त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले ते शब्द ऐकून शालिनी भरड्या घोगऱ्या आवाजात म्हणाली,
भूक नाही लागलेली, मला तर तहान लागली आहे. आणि तिने आपल्या हातात धरलेला तो धारदार विळा हवेत उंच नेला. तशी त्याची नजर खाली जमिनीवर गेली आणि त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. डोळे विस्फारून समोरचं भयान दृश्य पाहत होता. कारण शालिनीच्या पायाशेजारी त्यांचाच मुलगा निपचित पडलेला आणि हवेत उंचावलेल्या त्या विळ्याचा घाव शालिनीने मुलाच्या मानेवर मारला आणि एका पाठोपाठ एक धबधब असे घाव ती त्याच्या मानेवर करू लागली आणि तो अचानक भानावर आला. इतकं भयानक स्वप्न. सकाळ झाली होती. शालिनी चुलीपुढे बसून भाकरी थापत होती. भाकरी थापतानाचा तो थपथप असा आवाज येत होता. रखरखते लाल निखारे चुलीमध्ये सरकवत ती भाकरी थापत होती. बाजूला कपाटासमोर उभा त्याचा मुलगा केस विंचरून शाळेला जाण्याच्या तयारीत होता. शाळेचं दप्तर पाठीवर घेतलं आणि दारात वाट पाहत उभ्या आपल्या सवंगड्यांसोबत गावातील शाळेकडे निघाला. तो बेडवर उठला आणि क्षणभर तसाच बसून राहिला. रात्री पडलेली ती 2 स्वप्न फार विचित्र होती. तो उठून उभा राहिला आणि डोक्यावर पाण्याची घागर घेऊन शालिनी दारात आली. तिला दारात पाहून तो सुन्न झाला. भेदरलेल्या नजरेनं त्यानं चुलीकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. अहो, असं काय पाहताय? डोक्यावरची घागर तरी खाली घ्या. शालिनीचं बोलणं ऐकून तो शुद्धीवर आला. तिनं डोक्यावर घेतलेली घागर खाली घेत तशीच चुली शेजारी नेऊन ठेवली आणि काहीच न बोलता आंघोळीला गेला. चहा घेऊन तो काहीसा घाईघाईने बाहेर पडत होता. आव, भाकरी तरी खाऊन जावा. नको, आलो थोड्या वेळात. इतकं म्हणत तो घराबाहेर पडला आणि भिंतीला चिकटून ठेवलेली सायकल घेतली. शालिनी उंबऱ्याच्या आत उभी त्याच्याकडेच पाहत होती. पण तिच्याशी काहीच न बोलता तो सायकलवर बसला आणि गावाच्या कच्च्या रस्त्याने निघाला. ऊन चांगलंच तापू लागलं होतं. घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्यात बांधलेली जनावरं सुकलेला चारा खात बसलेली. एखादा शेतकरी बैलगाडी घेऊन शेतात निघालेला दिसत होता, तर काही महिला हातात खुरपं विळा घेऊन शेतात निघालेल्या. त्याच्या डोक्यात मात्र एक वेगळंच विचारचक्र घुमत होतं. राहून राहून त्याच्या डोक्यात त्या विचित्र घटना, ते भयानक स्वप्न आणि ते चित्रविचित्र भास आता थैमान घालत होते. ती माझी पत्नी शालिनी असू शकत नाही. नक्कीच तिच्या शरीरात काहीतरी विचित्र शक्ती वावरत आहे. तिचं वागणं, बोलणं आणि असून देखील नसणं हे सर्व कशाचा संकेत असावेत? एक ना एक विचार सुरूच होते आणि त्याची सायकल एका घराशेजारी पोहोचली. ते एक छोटंसं जुन्या पद्धतीचं कौलारू घर होतं. अंगणात डाव्या बाजूला बनवलेल्या छोट्या गोठ्यामध्ये एक पांढरी शुभ्र गाय होती आणि तिच्या पायाशी तिचं वासरू घुटमळत होतं. तर उजव्या बाजूला एक मध्यम उंचीचं उंबराचं झाड होतं. 60 ओलांडलेली एक वयस्कर व्यक्ती तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटत त्या उंबराच्या झाडासभोवती हात जोडून प्रदक्षिणा घालत होती. बाजूला ठेवलेल्या पितळेच्या तांब्यातील पाणी त्या झाडाच्या बुंध्यावर ओतलं आणि नमस्कार करून काहीतरी मंत्र पुटपुटत ती व्यक्ती आत गेली. तो मात्र अजूनही अंगणातच उभा होता. इतक्यात घरातून एक लहान मुलगी बाहेर आली आणि आत येण्यास त्याला सांगितलं. पायातील चपला तिथे अंगणातच उतरवल्या आणि छोट्याशा उंबऱ्यातून किंचित झुकत तो त्या घरात गेला. घराच्या ईशान्य कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा देव्हाऱ्याच्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तीनं आपल्या पुस्तकांना प्रणाम केला आणि त्याला बसायला सांगितलं. भिंतीकडे टाकलेल्या चटईवर तो हात जोडून बसला. तसं पुजाऱ्याने त्याला येण्याचं कारण विचारलं. काल माझी बायको शालिनी नदीतून पाणी घेऊन घरी येत होती. कोणीतरी टाकलेल्या उतार्याच्या लिंबावर तिचा पाय पडला आणि त्यातच घुसवलेली टाचणी तिच्या पायात रुतली. रक्ताची धार लागली आणि रक्ताचे काही थेंब त्या लिंबावर पडले. तेव्हापासून तिच्या वागण्यात बदल झालाय. पुजाऱ्यांनी देवाला नमस्कार केला आणि पंचांग उघडलं. तिथेच बाजूला ठेवलेली पाटी आणि पेन्सिल उचलली
त्या काळ्या भोर पाटीवर पेन्सिलने आडव्या उभ्या रेषा रेखाटल्या. त्यामध्ये काहीतरी लिहिलं आणि क्षणभर डोळे बंद करून तसेच बसून राहिले. फेरा. ती एका न संपणाऱ्या फेऱ्यात अडकलीये. 2 दिवसांनी अमावस्या आहे, तोवर तिची काळजी घे. तिला कुठेही एकटी सोडू नको. जेव्हा ती स्वतःच्या खऱ्या रूपात येईल तेव्हा तिला गावच्या मंदिरात आणायला हवं. तोवर घरात कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नको. त्यांचं बोलणं ऐकून आपली सायकल घेऊन तो पुन्हा घराच्या दिशेने निघाला आणि त्याच्या डोक्यात विचार घुटमळू लागले. घरी पोहोचला खरा, पण त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. शालिनी घरकामात व्यस्त होती आणि तो मात्र तिच्याकडे पाहून अस्वस्थ होऊ लागला. ती खरंच बसून काम करते की मला असा भास होतोय की तिथे बसलीये आणि काम करते? असे एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात सतत सुरू होते आणि 2 दिवस असेच निघून गेले आणि ती रात्र आली. जेवण उरकून सर्व झोपी गेले, पण तो मात्र अजून जागा होता. भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरवर त्याची नजर खेळली होती. अमावस्या सायंकाळी सुरू झाली होती. रात्र भरत येता येता अमावस्येचा प्रभाव अधिकच तीव्र होत जाणार होता. तो पलंगावर आडवा पडला, पण त्याची झोप मात्र उडालेली. अमावस्येच्या रात्री पसरलेला तो भयान काळोख अधिकच भीषण वाटत होता. पलंगाशेजारी असणाऱ्या उघड्या खिडकीतून थंडगार हवेचे झोके झेपावत उकाड्याने हैराण झालेल्या शरीराला सुखावत होते. मान तिरकी करून त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर निरभ्र आकाशात लखलखत्या अगणित चांदण्या अधिकच मोहक दिसत होत्या. हळूहळू त्या थंडगार वाऱ्याची जादू त्याच्या थकलेल्या शरीरावर मनावर होऊ लागली आणि काही वेळातच तो झोपी गेला. कूस बदलताना त्याला जाग आली. एव्हाना मध्यरात्र उलटून गेली होती. भिंतीवर लावलेला बल्ब अजून तसाच सुरू होता. डोळ्यावर झापडं होतं. तसेच डोळे किलकिले करून पाहिलं तर घराचा दरवाजा त्याला किंचित उघडा दिसला. भोवया अकसून त्यानं खाली जमिनीवर पाहिलं तर त्याचा मुलगा एकटाच अंथरुणावर झोपलेला त्याला दिसला. पण शालिनी मात्र त्याच्या बाजूला नव्हती आणि तो ताडकन उठून बसला. संपूर्ण गावात एकच भयान शांतता पसरलेली. अमावस्येच्या त्या काळोख्या रात्री दूर पसरलेल्या जंगलात कुठेतरी कोल्हेकोई होताच. सारा परिसर भीतीनं थरारून जायचा. गावात रस्त्याकडेला ठिकठिकाणी उभ्या लोखंडी खांबावर चमकणाऱ्या सफेद लाईटच्या बल्बचा प्रकाश दूरवर पसरलेला. त्याच अंधुक प्रकाशात गावातून बाहेर जाणाऱ्या पायवाटेवर कोणीतरी चालत असल्याचं दिसत होतं. एक अस्पष्ट आकृती, वाऱ्यावर उडणारे विस्कटलेले मोकळे केस, हवेत हेलकावे घेणाऱ्या तिच्या साडीचा पदर, चालताना प्रत्येक पावलांवर छन छन वाजणाऱ्या पैंजणांचा आवाज जो रात्रीच्या नीरव शांततेत घुमत होता. तो आवाज ऐकून रस्त्याकडेला उभ्या त्या आंब्याच्या झाडाखाली शरीराचे वेटोळे करून बसलेल्या गावठी कुत्र्यानं आपली मान उंचावली. रात्रीच्या काळोखात शालिनीचा मुलगा आणि तिचा पती दोघंही संपूर्ण गावामध्ये तिला शोधू लागले. दोघांनी संपूर्ण गाव धुंडाळून काढलं, पण शालिनीचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. तिचा मुलगा गावातील प्रत्येक घरातील माणसाला जागा करून आपल्या आईला शोधण्यासाठी मदत करायची विनंती करू लागला, तर तिचा नवरा तिला गावात शक्य त्या जागी शोधू लागला. पण सर्व प्रयत्न फोल ठरत होते. आता संपूर्ण गाव शालिनीचा शोध घेण्यासाठी रात्रीच्या काळोखात बाहेर पडलं. कोणी हातात टॉर्च घेतलेली तर कोणी पेटत्या मशाली घेऊन चालत होतं. शालिनीचा नवरा अंधारातून वाट काढत चालत नदीकाठी पोहोचला. संपूर्ण नदीकाठचा परिसर दाट गर्द झाडींनी भरून गेलेला. नदीचं पाणी अगदी संथपणे वाहत होतं. तो तसाच चालत नदीवर बांधलेल्या त्या रुंद पुलावर पोहोचला. त्या पुलावर त्याला गावात लोकांची चाललेली हालचाल अगदी स्पष्ट दिसत होती. रात्रीच्या त्या नीरव शांततेत
कानावर पडलेल्या एका विचित्र आवाजानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. एखाद्या हिंस्त्र श्वापदाच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकून तो जागेवरच थांबला. वळून आवाजाच्या दिशेचा वेध घेऊ लागला. नदीकाठी एका दगडावर त्याला कसलीशी हालचाल होत असल्याचं जाणवलं. पुलावरून चालत जात नदीकाठी उतरू लागला. नदीकाठचा परिसर दाट झाडी आणि गोल वेटोळ्या दगडगोट्यांनी व्यापलेला. स्वतःचा तोल सांभाळत तो हळूहळू खाली उतरू लागला आणि त्याची नजर नदीकाठी असलेल्या एका काळ्याभोर दगडावर खेळली. हातातील टॉर्चच्या प्रकाशात त्याने पाहिलं तर त्या दगडावर पाठमोरं कोणीतरी बसलेलं. नदीच्या पाण्यात सोडलेले पाय मंदपणे हेलकावे घेत होते. लांब मोकळे केस पाठीवर पसरलेले, तर खांद्यावर घेतलेला पदर खाली आला होता. पुढं जाण्याची त्याच्यात हिंमत नव्हती, पण त्याच्या समोर दुसरा पर्याय देखील नव्हता. दबक्या पावलांनी नदीकाठच्या त्या वेटोळ्या दगडांवर चालत तिच्या जवळ पोहोचला आणि हाक दिली. शाले, शाले, इथे काय करत आहेस? घरी चल. पाठीमागून आलेला त्याचा आवाज ऐकून तिनं पायाला हेलकावे देणं बंद केलं. क्षणभर ती तशीच बसून राहिली आणि हळुवारपणे मागे त्याच्याकडे वळून पाहिलं. बॅटरीच्या सफेद प्रकाशात तिचं भयानक रूप पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. रक्त आलेला जबडा आणि तोंडातून ओघळणारे रक्त आणि बॅटरीच्या प्रकाशात तिच्या मांडीवर असलेली ती गोष्ट त्याने पाहिली. एका प्राण्याचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह तिच्या मांडीवर होता. कदाचित त्याचेच लचके तोडून ती खात असावी. तिची अवस्था पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तिथेच कोसळणार इतक्यात त्याच्या मागे जमलेल्या गावकऱ्यांनी त्याला सावरलं. रात्रीचे 2 वाजले असतील. सर्व लोक गावच्या त्या मंदिरात जमले होते. काही महिला मंदिराच्या बाहेरच उभ्या होत्या, पण पुरुष मंडळी मात्र मंदिराच्या भिंतीला पाठ टेकवून बसले होते. मंदिराच्या मधोमध एक पितळेचा खांब उभा होता आणि त्या खांबाला शालिनीला जाड दोरीने बांधून ठेवलेलं. ती अगदी शांत बसून होती. पुजाऱ्याने देवाची आराधना केली. देवाच्या पायाशी असलेला शेंदूर हातात घेऊन तो तिच्या दिशेने चालत आला आणि तिच्या अंगावर फेकला. तशी ती भयंकर वेदनांनी किंचाळली आणि ओरडू लागली. जसा कोणीतरी पेटता धगधगता निखारा तिच्या अंगावर ठेवावा तशी ती ओरडू लागली. तिच्या आर्त किंकाळ्यांनी संपूर्ण मंदिर परिसर हादरून गेला. तिचं ओरडणं, किंचाळणं, टाहो फोडणं सुरूच होतं. तू जे कोणी आहेस, शालिनीचं शरीर सोडून कायमचं निघून जा. पुजाऱ्याच्या तोंडून बाहेर पडलेले ते शब्द ऐकताच खांबाशी बांधलेल्या शालिनीच्या तोंडातून एक विदारक हास्य बाहेर पडलं. हा फेरा असा सुटणार नाही. बोल, काय हवं तुला? अशातच अमावस्येची ती काळी रात्र आता हळूहळू पुढे सरकू लागली. 2 दिवसांनंतरचा प्रसंग. बरीच रात्र झाली होती. संपूर्ण गाव झोपेच्या अधीन गेलेलं. दरवाजा उघडून तो बाहेर आला. शालिनी दाराच्या आतच उभी राहिली. काहीच न बोलता त्याने एक छोटीशी पिशवी घेतली आणि सायकलच्या हँडलला अडकवली आणि गावाच्या त्या कच्च्या रस्त्याने निघाला. त्या रात्री पुजाऱ्याने सांगितलेली एक एक गोष्ट त्याच्या लक्षात होती. तुला सांगितलेल्या वस्तू शालिनीच्या डोक्यावरून 3 वेळा उतरवायच्या आणि जंगलात, जिथे माणसांचा वावर नसेल, अशा ठिकाणी एका झाडाखाली ठेवून परत यायचं आणि घरी येईपर्यंत तोंडातून शब्द काढायचा नाही. त्याची सायकल मंद वेगात चालली होती. आता त्याला नदीपलीकडे असलेल्या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे एका कच्च्या पायवाटेवरून त्या दाट जंगलात जायचं होतं. नदीचा पूल ओलांडून तो मुख्य रस्त्यावर आलाच होता. इतक्यात दुचाकीवरून जाणाऱ्या 2 बाईकस्वारांनी त्याला अडवलं आणि क्षणार्धात त्याच्या सायकलला अडकवलेली पिशवी आणि मोबाईल घेऊन पसार झाले. तो रिकाम्या हाती घरी परतला, पण एका वर्दळीच्या रस्त्यावर ती पिशवी आणि साहित्य टाकून ते भुरटे चोर निघून गेले होते.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे